तिथून मग मी पुण्यामध्ये आलो. मग मुंबईला आलो. मग पुन्हा पुण्यामध्ये गेलो. तोवर माझं नाटक हे सुरू होतं. इव्हेंच्युअली नाटकाची तालीम किंवा नाटक करत असताना तुमचा सहवास खूप काळ एकमेकांबरोबर असतो. दौरे असतात नंतर. सुरुवातीला नाटकाची पायाभरणी असते, रिहर्सल, तालमी म्हणजे. जेव्हा हे नाटक मी वाचलं, तेव्हा त्या नाटकाच्या वाचनाच्या वेळी मला माहीत नव्हतं, की अलकाताईंशी बोलणं सुरू आहे किंवा कदाचित नसेलही सुरू. मला हे माझ्या कॅरेक्टरसाठी हे नाटक आवडलं होतं. हॅलो, नमस्कार. मी विशाखा आणि ओन्ली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत जी व्यक्ती आहे तिला पाहून कदाचित तुम्हाला शॉक लागू शकतो. आई कुठे काय करते मधला लाडका सगळ्यांचा प्रेमळ असा यश आहे माझ्यासोबत, अर्थात अभिषेक देशमुख. त्याचं नवखुरं नाटक येत आहे वजनदार आणि या निमित्त आपण त्याला भेटलो, त्याच्याकडून जाणून घेऊया त्याची भूमिका काय आहे आणि कशी आहे. तर सगळ्यात पहिलं ओन्ली मानिनीमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक कसा आहेस? मी खूप छान आहे, खूप मस्त आहे. नाटकाची तालीम सुरू आहे. रोज रिहर्सल्स आम्ही जोरदार करतोय. आता वाट बघतोय 24 एप्रिलला वजनदार ओपन होईल. त्याचा शुभारंभाचे प्रयोग आहेत. तर आता थोडासा नर्व्हसनेस आहे, थोडीशी एक्साइटमेंट आहे. असं सगळं म्हणजे मी म्हणेन की मिक्स्ड फीलिंग्ज आहेत. खरं तर व्यावसायिक रंगभूमीवर पहिल्यांदाच तू येतोयस. हा येस. ओव्हरऑल तुझा जो प्रवास आहे मालिकेतून व्यावसायिक रंगभूमी, या प्रवासाबद्दल काय सांगशील? नाही मी खरं तर मालिकेच्या आधी नाटकात काम करत होतो. प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत होतो. राज्य नाट्यालाही मी केलं होतं. मग लहानपणी मी जळगावला होतो. मूळ मी जळगावचं. तर आमच्या जळगावात सुद्धा खूप छान-छान नाटकाच्या ॲक्टिव्हिटीज होत्या. मी सुद्धा शाळेत नाटकात कामं केली, बालनाट्य केली, शिबिरं केली. तर या सगळ्याची पायाभरणी मला असं वाटतं माझ्या आई-वडिलांनी आणि जळगावातल्या चांगल्या रंगकर्मींनी केली. आणि तिथून मग मी पुण्यामध्ये आलो. मग मुंबईला आलो. मग पुन्हा पुण्यामध्ये गेलो. तोवर माझं नाटक हे सुरू होतं. पण मालिकेचा प्रवास माझा मुंबईत सुरू झाला आणि 2015 मध्ये मालिका पहिली केली. त्याच्यानंतर मी एक मुंबई मान्सून नावाचं नाटकसुद्धा केलं होतं आणि त्यानंतर मला सीरियल मिळाली आई कुठे काय करते. आई कुठे काय करते नंतर 5 वर्षानंतर मी आता पुन्हा एकदा करतोय व्यावसायिक नाटकात पदार्पण होतंय. छान वाटतंय. तर असं सगळं माझा मालिका, नाटक हा असा प्रवास आहे आणि थोडंसं मुंबई, पुणे, मुंबई, मालिका असं सगळं मर्ज आहे सगळं. मर्ज, मर्ज. आणि ना असं म्हणजे यश तर पाहिलं की सगळ्या स्त्रियांना असं माझा मुलगा असा असावा, असं एक फिलिंग होतं. तर या नाटकामध्ये पण तुझी भूमिका मुलाचीच आहे आणि म्हणजे तुझ्या आईचा जो रोल आहे, भूमिका आहे, ते अलका कुबल करतायत. इतक्या वर्षानंतर कमबॅक त्यांच्यासोबत जे काम करण्याचा अनुभव त्याबद्दल काय सांगशील? बापरे! काय सांगू मी पण एक्साइटेड आहे. खूप छान वाटतंय त्यांच्याबरोबर काम करताना खूप आपलेपणा जाणवतो. त्या आज त्या त्या इतक्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी इतकी कामं केलीत, इतक्या थोर लोकांबरोबर त्यांनी सिनेमे केलेत. एक काळ गाजवलाय आणि अजून सुद्धा त्या एव्हरग्रीन आहेत. तर त्यांनी एवढं सगळं करून मी असं म्हणेन, की त्यांनी अगदी मुलासारखं त्या मला जपतात. हक्काने सगळ्या गोष्टी सांगतात आणि त्यांनी एक कलाकार म्हणून ही पण मोकळीक दिली आहे, की तू सुद्धा माझं काम कसं वाटतंय, बरोबर होतंय की नाही हे कर. तर सहकलाकार म्हणून सुद्धा त्या तेवढ्याच ग्रेट आहेत, जेवढ्या त्या एक अभिनेत्री म्हणून आहेत. तर हा त्यांच्यातला ग्रेटनेस आहे आणि इव्हेंच्युअली नाटकाची तालीम किंवा नाटक करत असताना तुमचा सहवास खूप काळ एकमेकांबरोबर असतो. दौरे असतात नंतर. सुरुवातीला नाटकाची पायाभरणी असते, रिहर्सल, तालमी म्हणजे. या सगळ्यामध्ये जर एक आपलेपणा असेल, त्या सगळ्याच्या मुळाशी जर एक छान व्यावसायिक नाटक म्हटलं की कमर्शियल एक अँगल येतो. पण या सगळ्याबरोबर तुम्हाला काम करायचं असतं, ते खरं करायचं असतं. तर ते खरेपणाकडे जाण्यासाठी म्हणून तुम्हाला व्यक्ती म्हणून सुद्धा एक खूप चांगला बंध लागतो तुमच्या सहकलाकारांशी. सो अलकाताईंबरोबर तो आहे आणि त्याच बरोबरीने आमची अख्खी टीम म्हणजे अभय जोशी हे सुद्धा सीनियर छान मस्त एव्हरग्रीन अभिनेते आहेत, ते आहेत. पूनम सरोदे आहे. साक्षी पाटील आहे. सगळ्यांचं आमचं एक खूप छान जमून आलंय आणि या सगळ्यांमध्ये अलकाताई सुद्धा खूप छान मर्ज झाल्यात. त्यांनी सुद्धा सगळ्यांना आपलंसं केलंय आणि एक टीम म्हणून आम्ही छान आता प्रयत्न करतोय, मेहनत करतोय आणि खूप छान शोज आता याचे करायचे. जसं नाटकाचं नाव आहे की वजनदार, तर मग वजनदार या शब्दावरून असं बॉडी शेमिंग वगैरे असा एक फील येतो. तर मग लोकांचा असा दृष्टिकोन बदलू शकतो की हां, वजनदार म्हणजे तेच-तेच असेल, तेच-तेच बोललं जाईल. तर तू वेगळेपणा काय आहे, असं काय सांगशील लोकांना? अ, ते मी एवढंच सांगेन, की वजनदार हे व्यक्तिमत्वाकडे जाणारं सुद्धा आहे. तुम्ही माणूस म्हणून, तुमचं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही स्वतःकडे कुठल्या दृष्टीने बघताय? स्वतःला पण कमी लेखतोय का?
आपण स्वतःबद्दल आत्मविश्वास आपल्याला आहे, म्हणजे आपल्याला आत्मविश्वास आहे का? या सगळ्यावर बोलणारं असं एक हलकं-फुलकं नाटक आहे. ट्विस्ट आहेत त्याच्यामध्ये मजेशीर. तर असं पूर्ण पॅकेज आहे. ते असं मला आत्ता जर मी ते सुट्ट-सुट्ट करत सांगितलं, तर त्यातली मजा जाईल. त्यामुळे हे फक्त बॉडी किंवा बॉडी शेमिंगकडे जाणारं, त्याच्यावर भाष्य करणारं नसून ते नात्यांबद्दलचंही आहे. ते सेल्फ अवेअरनेस बद्दलचं सुद्धा आहे, आत्मविश्वासाबद्दलचं सुद्धा आहे. सोशल काही आपण गोष्टी, एक सोशल अँगल असतो, सामाजिकता याकडे थोडंसं ते हे करणारं सुद्धा आहे. त्याच्यामुळे असं एक मला असं वाटतं ओव्हरऑल मजेशीर पॅकेज आहे ते. तर ते असं डायरेक्ट बघावं असंच मला वाटतं. सगळ्यात पहिलं तुझ्याकडे हे नाटक आलं, तुला स्टारकास्ट कळली, तेव्हा म्हणजे काय फिलिंग होती तेव्हाची, की अरे एवढी मोठी स्टारकास्ट आहे, अलकाताई आहे. सो काय वाटलेलं तेव्हा? पण मी खरं सांगू का, जेव्हा हे नाटक मी वाचलं, तेव्हा त्या नाटकाच्या वाचनाच्या वेळी मला माहीत नव्हतं, की अलकाताईंशी बोलणं सुरू आहे किंवा कदाचित नसेलही सुरू. मला हे माझ्या कॅरेक्टरसाठी हे नाटक आवडलं होतं. आणि जेव्हा मला कळलं, की अलकाताई करतायत, तेव्हा मला अर्थातच खूप आनंद झाला. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांनी आमचा छान म्हणजे आम्ही छान तिकडे मजा केली, खाल्लं वगैरे. ओळख झाली छान त्यांच्या घरी. तेव्हापासून एक एक तो छान प्रवास सुरू झाला आणि हे लक्षात आलं, की हे खूप छान होणार आहे आणि याची मजा येणार आहे. आम्ही जसं यशला पाहिलं, तो कसा आईवर म्हणजे आईबद्दल त्याचं विशेष प्रेम होतं. आईसाठी नेहमी उभा राहायचा. त्या नाटकात पण तुझी काही अशी भूमिका आहे का? हो. मला असं वाटतं, की आई-मुलाचं नातं त्याच्यात प्रेम असतंच. ते प्रेम कशा पद्धतीने आपण व्यक्त करतो की नाही, अ, या यामध्ये मात्र फरक पडतो. याला वेगवेगळे पैलू आहेत. त्याला प्रेक्षक कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतायत, कुठला प्रेक्षक कुठल्या दृष्टीने आई-मुलगा या नात्यातल्या पैलूकडे बघतोय. त्यांच्या दोघांचा एक इंडिव्हिज्युअल प्रवासही आहे. त्याच्याकडे प्रेक्षक कशा दृष्टीने बघतायत, असं सगळं त्याच्यामध्ये आहे. पण रिहर्सलचं प्रेम आहे एवढं नक्की. रिहर्सलचा ओव्हरऑल जो तुमचा टाईम होता म्हणजे मजा, मस्ती, गप्पा हे सगळं होत असतं. पण एखादा असा इन्सिडेंट आहे का जो तुझ्या लक्षात राहील कायमचा, असं काही घडलंय? रिहर्सलचा सगळंच आहेत, म्हणजे ओव्हरऑल अशी प्रोसेसच मला असं वाटतं लक्षात राहील अशी आहे. नाटकाच्या तालमीच्या वेळेला नाही, ओव्हरऑलच म्हणजे अलकाताईंबरोबरचे सीन्स म्हणेन मी, किंवा कधीतरी तुम्ही एखादा सीन खूप छान करता आणि तुम्हाला सीनियर्सकडनं कॉम्प्लिमेंट मिळते, की हे तुझं चांगलं झालंय. मला असं वाटतं असे काही क्षण मोजके आहेत अजून, पण आलेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की तुमच्या सहकलाकाराकडनं कॉम्प्लिमेंट मिळणं हे तुम्हाला प्रोत्साहन देणारं असतं, की तू छान केलंस. असे काही क्षण आहेत, जे आम्हाला सगळ्यांनाच प्रिय आहेत. तर जसं तू या नाटकामध्ये काम करत होते, तर इतर तरुण मंडळींना तू रंगभूमीवरती काम करण्यासाठी कसं प्रेरित करशील? मी हे सांगेन, की तो अनुभवच वेगळा असतो. नाटक करताना तुमचा कस लागतो. अं, एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या पात्राचा अभ्यास करता येतो, जेव्हा तुम्ही नाटक करत असता तेव्हा. कारण तुम्ही रोज तालीम करता, रोज तुम्हाला त्यातल्या नवीन-नवीन जागा सापडतात आणि प्रेक्षकांसमोर स्वतः सादरीकरण करणं, मग कुठलंही असो, त्याचा आनंद वेगळा असतो. तुम्हाला त्याचा त्वरित रिझल्ट मिळतो. समोर कळत असतं, की ते बघत असतात. तर ही जी देवाण-घेवाण आहे रंगभूमीची, रंगभूमीवर काम करण्याची, प्रेक्षकांबरोबरची, ही मला वाटतं खूप एक्साइटिंग आहे आणि ती तुम्हाला घडवते नट म्हणून. आणि हे खूप थोर लोकांनी सांगितलंय. मी सांगितलं असं काही नाही. पण हे खरं आहे. म्हणजे पुस्तकांमध्ये आहे. मोठमोठे नट हे सांगतात. त्यामुळे मला असं वाटतं, की नवीन ज्या लोकांना काम करायचंय त्यांनी नक्की थिएटर करायलाच हवं. तुला जर मी असं विचारलं, की रंगभूमी की मालिका, तर तू काय सांगशील? हं, दोन्ही. एक नाही निवडू शकत मी. खरंच सांगतोय. अगदी फ्रँकली. मला मालिका ही तेवढीच आवडते आणि थिएटरही मला, म्हणजे रंगभूमी सुद्धा मला तेवढीच आवडते. अगदी. उत्तम. तुला तुझ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. वजनदार नाटकासाठी खूप शुभेच्छा थँक यू. आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.